नमस्कार. आज आपण थेअरीमधील पहिला पेपर बघणार आहोत. पेपर सोडवत असताना या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाईप करायचा आहे. इथं तुमचं नाव टाईप करायचं आहे. इथं तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. पहिला प्रश्न आहे डॉट 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 आर द टाइप्स ऑफ इंटरनल मेमरी. कॉम्प्युटरमध्ये दोन प्रकारच्या मुख्यत्वे करून मेमरी असतात. एक आहे इंटरनल मेमरी आणि दुसरी आहे एक्सटर्नल मेमरी. इंटरनल मेमरी ही प्रोसेसिंगसाठी वापरली जाते, तर एक्सटर्नल मेमरी हे आपल्याला लागणाऱ्या ज्या फाईल्स असतात ज्या आपण सेव्ह करतो त्या स्टोअर करण्यासाठी वापरले जाते. म्हणजेच उदाहरणार्थ हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह. इंटरनल मेमरीचे प्रकार आहेत रॅम, रॉम, कॅशे. आणि इथं आपल्याला विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणते इंटरनल मेमरीचे प्रकार आहेत. तर हे तिन्ही सुद्धा इंटरनल मेमरीचे प्रकार आहेत. म्हणजे उत्तर आहे ऑल ऑफ दिस. दुसरा प्रश्न आहे डॉट 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 आर डिस्प्ले डिव्हाइस. ऑप्शन दिलेत प्रोजेक्टर, HD TV, मॉनिटर. डिस्प्ले डिव्हाइस म्हणजे ज्याच्यावरती आपल्याला आउटपुट बघता येतं. हे तीनही डिव्हाइस असे आहेत की ज्याच्यावरती आपल्याला आउटपुट बघता येतं. म्हणून हे दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे ऑल ऑफ दिस. तिसरा प्रश्न आहे डॉट 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 विच इज ईमेल क्लायंट सॉफ्टवेअर. ऑप्शन आहेत क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर, मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि गुपर. तर मायक्रोसॉफ्ट आउटलुक हे त्याचं उत्तर आहे, ज्याच्यामध्ये जो डेटा स्टोअर केलेला आहे त्या डेटाना किंवा त्या ईमेल ॲड्रेसना आपल्याला ईमेल पाठवता येतात किंवा आलेले ईमेल आपल्याला आउटलुकमध्ये सेव्ह करून सुद्धा ठेवता येतात. चौथा प्रश्न आहे टू यूज जीमेल सर्व्हिस वी मस्ट हॅव ॲन अकाउंट ऑन दॅट वेबसाईट. ट्रू आणि फॉल्स साठी हा प्रश्न आहे, तर याचं उत्तर आहे ट्रू. पाचवा प्रश्न आहे डॉट 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 मीन्स रॉ टाईप ऑफ इन्फॉर्मेशन आणि आपल्याला ऑप्शन दिलेत प्रोग्राम, डेटा, इन्फॉर्मेशन, सिस्टीम. तर डेटा यालाच रॉ टाईप ऑफ इन्फॉर्मेशन असं म्हटलं जातं. हाऊ कॅन यू मेक द सिलेक्टेड कॅरेक्टर सुपरस्क्रिप्टेड. आणि त्याचे शॉर्टकट्स इथे दिलेले आहेत. कंट्रोल प्लस इज इक्वल टू कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस प्लस अल्ट प्लस कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस इज इक्वल टू नन ऑफ दिस. यासाठी आपण जाऊया वर्डमध्ये आणि इथं आपण टाईप केलं 102 आणि आपल्याला 10चा वर्ग असं दाखवायचं आहे. आणि इथं जेव्हा आपण जातोय तेव्हा त्याचं शॉर्टकट दाखवलं जातं बघा, कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस प्लस. आणि जेव्हा कीबोर्डवरून हा शॉर्टकट तुम्ही प्रेस कराल तेव्हा इथं सुपरस्क्रिप्ट ही कमांड अप्लाय झालेली दिसेल. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस प्लस. सातवा प्रश्न आहे फॉर मुवमेंट ऑफ डॉक्युमेंट इन MS वर्ड वी कॅन यूज स्क्रोल बार, टायटल बार, स्टेटस बार, नन ऑफ दिस. समजा हे वर्ड आहे आणि वर्डच्या पेजची मुवमेंट आपल्याला करायची आहे, तर इथं स्क्रोल बार दिलेला आहे. या स्क्रोल बारचा वापर करून आपण पेजची मुवमेंट करू शकतो. म्हणजे याचं उत्तर आहे स्क्रोल बार. आठवा प्रश्न आहे कंट्रोल प्लस S इज यूज्ड फॉर डॉट 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 डिलीट, सेव्ह, ओपन, अनडू. तर कंट्रोल S ना आपण सेव्ह करू शकतो. नववा प्रश्न आहे वी कॅन रिमूव्ह द बॉर्डर बाय युझिंग डॉट 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 ऑप्शन. आपल्या समोर ऑप्शन दिलेत नन, आर्ट, स्टाईल, फॉन्ट. बघा आपण हे वर्ड ओपन केले आणि आपण इथे डिझाईन मध्ये गेलो आणि डिझाईन मध्ये गेल्यानंतर पेज बॉर्डर मध्ये जाऊन आपण इथं एखादी बॉर्डर अप्लाय केली. आता ही अप्लाय केलेली बॉर्डर जर आपल्याला नको असेल तर डिझाईन मध्येच पेज बॉर्डर मध्ये जाऊन इथं नन नावाचा एक ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करा, ओके म्हणा. तर इथं अप्लाय केलेली बॉर्डर निघून जाईल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे नन. 10वा प्रश्न आहे यू वॉन्ट टू कट सम मॅटर टू मूव्ह
टू अनदर प्लेस डॉट 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 यूज्ड, एखादा शब्द किंवा एखादा मॅटर कट करून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा आहे तर यासाठी कट ही कमांड आपण वापरणार. 11वा प्रश्न आहे लेन फंक्शन इज यूज टू फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. बघा आपण त्यासाठी जाऊया एक्सेल मध्ये गेल्यानंतर इथं समजा एका बॉक्स मध्ये आपण असं लिहिलं श्री साई आणि आपण इथं लेन फंक्शन यूज केलं आणि फंक्शन मध्ये याचा ऍड्रेस दिला तर याच्यामध्ये एकूण किती कॅरेक्टर्स आहेत, त्याची स्ट्रेंथ काय आहे, लेंथ काय आहे इथं आपल्याला दिसेल. म्हणजे ट्रू आणि फॉल्स साठी हा जो प्रश्न विचारलेला आहे ते ट्रू आहे. 12वा प्रश्न आहे सॉर्ट ऑप्शन इज अवेलेबल इन मेनू डेटा इन्सर्ट व्ह्यू फॉर्म्युला. तुम्ही जर एक्सेल मध्ये गेलात तर इथे लक्षात येईल डेटा मेनू मध्ये आपल्याला सॉर्ट कमांड बघायला मिळते. तर याचं उत्तर आहे डेटा. 13वा प्रश्न आहे व्हॉट आर कॉलम हेडिंग्स इन MS Excel 2010. स्मॉल ABC 1 2 3, कॅपिटल ABC, रोमन लिपी. तर इथं जर तुम्ही गेलात एक्सेल मध्ये इथं दिसेल तुम्हाला कॅपिटल ABC हे त्याचं हेडिंग आहे. तर उत्तर आहे कॅपिटल ABC. 14वा प्रश्न आहे अ फॉर्म्युला इन एक्सेल ऑलवेज हॅज टू स्टार्ट विथ इज इक्वल टू साइन. कोणताही फॉर्म्युला एक्सेल मध्ये बरोबर चिन्हाने चालू होतो. समजा या ठिकाणी मी 10 12 असं लिहिलं आणि याची मला टोटल काढायची तर मला इज इक्वल टू साइन टाईप करावी लागेल. त्याच्यानंतर या सेलचा ऍड्रेस प्लस या सेलचा ऍड्रेस एंटर. म्हणजे जर तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा असेल तर एक्सेल मध्ये इज इक्वल टू साइन लिहिणं गरजेचं आहे. याचाच अर्थ असा आहे की याचं उत्तर आहे ट्रू. आणि 15वा प्रश्न आहे विच ऑप्शन सिलेक्ट्स ऑल ऑब्जेक्ट इन अ स्लाइड. स्लाइडवर जे ऑब्जेक्ट आहेत उदाहरणार्थ इथं आपण पॉवर पॉईंट ओपन करूया. आता इथं तुम्हाला इथं काही अक्षरं दिसत आहेत, इथं काही अक्षरं दिसत आहेत, इथंही दिसत आहेत. हे सर्व एकदम सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही काय वापराल तर त्यासाठी कमांड आहे कंट्रोल ए. कंट्रोल ए केला तर हे सर्व ऑब्जेक्ट सिलेक्ट होतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कंट्रोल ए. आता सबमिट वरती क्लिक करूया. व्ह्यू स्कोर वरती क्लिक करूया. इथे आपल्याला पूर्णच्या पूर्ण मार्क पडलेले दिसतात. अशा पद्धतीने आज आपण पहिला पेपर सॉल्व्ह करून बघितलेला आहे. धन्यवाद.